तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्या मशीनचं टायर पंक्चरिंग झालेलं आहे. आपण आता पाणी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आपण जे पाणी घेतलेले होते ते थोडेसे अपूर्ण होते. आपण आता दुसऱ्या मशीनवरती गेल्यावरती तिथून पाणी घेऊ. तर मित्रांनो, आपण मशीन जवळ पोहोचून गेलेलो आहे. आता या नव्या मशीनवरून पाणी काढू. आपण आता पाणी घेऊन घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपण गाडीवरती न जाता आपण ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे. ट्रॅक्टर घ्यायचं कारण असं आहे की आपलं मोठं चाक पंक्चर झालेलं आहे. मोठं चाक पंक्चर झालं असल्यामुळे आपल्याला ते ट्रॉलीमध्ये ठेवून पंक्चरच्या दुकानावरती घेऊन जायचं आहे. तर चला आपण ट्रॅक्टर जवळ गेल्यावरती भेटू. तर मित्रांनो, आपली ट्रॉली सोडलेली होती. तर सोडल्या असल्यामुळे आपल्याला आता ट्रॉली येऊन जायची. तर मित्रांनो, हे कितीचा मॉडेल असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आपण ट्रॉली जोडून घेऊ. तर मित्रांनो, आपण ट्रॉली जोडून घेतलेली आहे. तर आता आपण निघालो आपल्या मशीनकडे. तर मशीनवरती पोचल्यावरती आपण भेटू. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, आपण आता पंपावरती पोचून गेलेलो आहे. ते समोर आपलं मशीन लावलेलं आहे. तर आता आपण बघू शकता. चला तर मित्रांनो, आता आपण टायर खोलून घेऊ. तर मित्रांनो, आपला टायर खोलून आपण साईडला ठेवलेला आहे. आता त्याला मशीनने आपण प्रेस करून घेऊ. त्यानंतर आपण आता त्याला ट्रॅक्टरमध्ये टाकू. तर मित्रांनो, आपले प्रेस करून झालेले आहे. तर आता आपण ट्रॅक्टरवर आणलेले ट्रॅक्टरमध्ये ठेवू आणि त्याला आपण पंक्चरच्या दुकानावरती घेऊन जाऊ. येऊ शकता. आपण आता त्याला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकून दिलेलं आहे. तर आपण आता भेटू पंक्चरच्या दुकानावरती. तर मित्रांनो, आता आपण पंक्चरच्या दुकानावरती जातो आहे. तर आता पंक्चरच्या दुकानावरती गेल्यावरती भेटू. तर मित्रांनो, आपलं पंक्चर काढायचं काम चालू होऊन गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपला पंक्चर काढून रेडी होऊन गेलेला आहे. आपण आता जातोय मशीन जवळ. पुढे ले आता नाही हो, आपले काढता नाही हो ना. मित्रांनो, आपलं टायर फिटिंग रेडी होऊन गेलेलं आहे. तर आपलं मशीन आता साईड होते कामाला पण लागून गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.